शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि आदम अली मुजावरांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी काढलेली आहे त्याबद्दल प्रथम आदम अली मुजावर आणि ॲडव्होकेट सांगलीकर साहेबांना मी शुभेच्छा देतो. इतक्या सुंदर रीतीने आदम अली मुजावरने रांगोळी काढलेली आहे की जवळजवळ त्यांच्या या हॉलमध्ये मला वाटतं 2 रांगोळी मी इथं बघितलेलो आहे त्यांची. आणि मुंबईला पण एक त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. मला सांगताना आनंद होतो की आदम अली मुजावर हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आपल्यात एवढा मोठा कलाकार असलेला आपल्याला अभिमान आहे आणि माझी त्यांना शुभेच्छा आहे की त्यांनी देश पातळीवर तर नाव केलेलं आहे, जगाच्या पातळीवर केलेलं आहे. पुन्हा आणि मोठी त्यांनी मगाशी सांगितले की 500 फुटाचं त्यांचं काय तर रांगोळी काढण्याचा मानस आहे. सांगलीकर साहेबांनी पण त्यांना असाच पाठिंबा द्यावा आणि सांगलीकर साहेबांना की सर्व जनतेचं मला वाटते बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी बघण्यासाठी संपूर्ण सगळा समाज कुठल्याही जातीचा असा नाही, सगळ्या जातीची लोक इथे आवर्जून येऊन बघून गेलेली आहेत. ह्या प्रती बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेलं प्रेम पण प्रकट होतं. आणि ह्या अशा
सोशल कामासाठी सांगलीकर साहेबांनी इतका मोठा प्रयत्न म्हणजे आदम अली मुजावर सरांच्या बरोबर राहून केलेला आहे. त्यामुळं मिरजकर जनतेनं खास करून सांगलीकर साहेबांच्या या कलाप्रेमीबद्दल त्यांनी मला वाटतं राजकीय, क्रीडा आणि सामाजिक, शैक्षणिक, उद्योग ह्या सगळ्या क्षेत्रात सांगलीकर साहेबांचा पाऊल पुढंच असतो. मिरजकर जनतेनं पण येणाऱ्या काळासाठी सांगलीकर साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आवाहन करतो. शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं
शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जी भव्य रांगोळी या ठिकाणी आदम अली मुजावर यांनी या ठिकाणी जी साकारलेली आहे खरोखरच अत्यंत चांगली आहे. त्यांनी यापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भगवान महावीर यांच्यासुद्धा रांगोळ्या त्या ठिकाणी रांगोळीच्या रूपातून त्यांची चित्रं रेखाटली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जी भव्य रांगोळी त्यांनी रेखाटली या उंचीपेक्षा फार उंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. त्यांनी घटना लिहिली म्हणून आज या देशाचं संपूर्ण काम या ठिकाणी सुरू आहे. आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भव्य रांगोळी या ठिकाणी त्यांनी रेखाटली आणि ती रेखाटण्यासाठी सांगलीकरांनी ॲडव्होकेट सांगलीकर यांनी त्यांना मदत केली. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सरकारनं या आदम अली मुजावरांचा विचार करून त्यांना योग्य तो असा पुरस्कार देऊन असा मोठ्या थाटामाटात सन्मान करावा असं आवाहनही मी राज्य सरकारला करतो. शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि